नमस्कार. एकतरी ओवी अनुभवावी या मालिकेअंतर्गत आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधली 9व्या अध्यायातली 57वी ओवी घेत आहोत. तिसऱ्या श्लोकामध्ये निरूपण करताना माऊलींनी म्हटलं आहे त्याचं विसुरेश वंदारे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव. ओवी अशी आहे, 9व्या अध्यायातली ओवी आहे आणि ती ओवी अशी आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदरा आड, परी ते अव्हेरून गोचिड अशुद्धच सेवी. बघा, वाघीण, सिंह, हत्ती, घोडी, गाढवी, शेळी, म्हैस सर्वच दूध देतात, परंतु सगळ्यांपेक्षा गाईचं दूध जे आहे ते अतिशय पवित्र असतं. आणि ते पवित्र दुधाबद्दल ते पवित्र आहे, शुद्धही आहे. गाईच्या कासेस दूध आहे म्हणजे सड, कास भरलेला आहे, त्या कासेवर गोचिड बसलेला आहे. ती आपली सोंड कासेत घालते. गोचिडांचे ओलसरपणा लागताच ते ताटू लागते. ते दूध नसतं, ते असतं रक्त, तेही अशुद्ध. या उलट त्या गाईची ज्यावेळेस वासरू तिथे येते ते सरळ त्या कासेलाच तोंड लावते आणि दूध पिते. त्याप्रमाणे आपण म्हणजे आपण विषयी माणसे वरवरच्या सुखास भाळतो, त्यातच सुख मानतो. जसे गोचिड म्हणजे विषयी माणसे जे सुख मागतील ते विषय वर राहतील, पद असलेले परमेश्वर सुख त्यांना मिळेल, पण ते तर तसं करत नाही. पुढच्याच ओवीमध्ये माऊली खूप छान सांगतात का कमलकंदा आणि जडतुरी नांदणूक एकेची घरी, परिपराग सेविजे भ्रमरी एरा चिखलाची उरे. कमलाचा कंद व बिडूक दोघेही एकाच सरोवराच्या चिखलातच राहतात, परंतु कमलकंदामध्ये जो पराग येतो तो भ्रमर सेवन करतो आणि त्या कमलकंदात परागाचा साठा आहे. त्याच्या पाठीला पाठ लावून बसलेला बिडूक मात्र परागाच्या साठ्याजवळ असूनही चिखल खातो. खूप छान आहे ना. बघा, विषय जे आहेत ना, विषय तसे म्हटले ना तर वाईट नाही आहेत. विषय हे वाईट नाही आहेत. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू जीवाशी जागला. विषय आम्हाला गोड वाटायला लागलेत ना, हेच दुर्दैव आहे. विषयाचं रूपांतर उदात्तीकरण करून त्याच विषयाला वेगळं वळण लावून त्या विषयाला ईश्वराकडे न्यायचं आहे, त्या विषयाला सत्संगाकडे न्यायचं आहे, त्या विषयाला वळण लावायचं आहे, असं आपल्याला करायला हवं. बघा, एक साधं उदाहरण आहे. शेण कसं आहे? शेण काय आहे? गाईचं शेण घ्या, गाईची विष्ठाच ना, दुर्गंधी येते ना त्याची. पण तेच शेण आपण आपली जमीन सारवायला वापरतो, चांगली सारवतो आणि मग त्याचं रांगोळी काढतो. आणि मग जेव्हा आपला काही पवित्र कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण काय करतो, तिथे रांगोळी काढतो, उदबत्ती लावतो, पूजा करतो. म्हणजे शेण वाईट का चांगलं काय म्हणायचं? त्याचा अर्थ असा झाला की शेण वाईट नाही, त्याचं आपल्याला कसं उपयोग करून घ्यायचा हे पाहावं लागतं. म्हणजे विषय जे आहेत ना, विषयावर आपलं नियंत्रण आहे ना, ते नियंत्रण राहिलं पाहिजे. आपण ज्यावेळेस जप करतो, साधना करतो, ध्यान करतो, तर ते थोडंसं नियंत्रणामध्ये येतं. आपल्या जपाच्या आड, आपल्या उपासनेच्या आड येतात काय? विषय येतात. इंद्रिय येत नाही, विषय येतात. इंद्रियावर, विषयांवर नियंत्रण हवे असं आपण म्हणतो. मग गलिच्छ विषय मनात काय येतात?
याचं काय कारण? यासाठी बघा, गाईचे आपण मगाशी उदाहरण दिलं, गाईचे शेण सुगंधी असते की दुर्गंधी? स्वच्छ असते का? पण तेच जर सारवलं, त्याच्यावर रांगोळी काढली, तर तेव्हा ते स्थान देवपूजेसाठी पवित्र होते. शेणात देव ठेवून कोणी देवपूजा नाही करत, पण शेणाने सारवलेल्या जागी त्याची जागा पवित्र करतो. आणि मग विषयांनाही शास्त्रांनी जरी परमार्थाच्या अनुकूल किंवा चांगले मानलेले नसले, तरी तेच विषय आपण भक्तीने, नामस्मरणेने, साधनेने, जपाने, वेगवेगळ्या नवभक्तीच्या साधनाने विषय बदलू शकतो, साधनेने ते शुद्ध करू शकतो. तर तेच विषय परमार्थाच्या अनुकूल होतील. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे आपण आपल्या ईश्वरभक्तीच्या साधनेने इंद्रिय व त्यांचे जे विषय आहेत ते काय करायला हवेत? नियंत्रित करायला हवे. आणि ते नियंत्रित करण्याचं जर एकदा आपल्याला कळलं, तर मग काही राहणार नाही. आणि हे जे आहे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. कुंभाराजवळ एक पाळलेली गाढवं होती. त्यानं रोज त्यांना तो कामाला न्यायचा. एकदा काय झालं, खुंटीपाशी नेऊन त्याच्या लक्षात आलं की आज बांधायला एक दोरी कमी पडते. त्याने म्हणे, अरे बांधायचं जर राहिलं तर एखादं गाढव निघून गेलं तर काय करायचं? म्हणून काय करावं? तितक्यात एक म्हातारा कुंभार तिथे आला. म्हणजे काय झालं? अरे गाढव म्हणतात ते तुला माहीत नाही? तू उरलेल्या गाढवाला दोरीने बांधायची काही गरज नाही. तू फक्त त्या गाढवाला त्याच्या खुंट्यापाशी घेऊन जा आणि त्याला दोरीने खुंटा बांधण्याचे नाटक कर. फक्त नाटक कर आणि बघ काय गंमत होतं. त्याने त्या खुंट्याला, त्या गाढवाला बांधायचा नुसता अभिनय केला. ते गाढव चुपचाप खुंट्याला जसं बांधलेलं आहे असं प्रमाण निमूट उभे राहिले. गाढवाच्या मालकाने शांतपणे जेवण आटोपले. आता गाढवाला सोडायचं आहे. मग सोडायचं तर गाढव काय हाले ना. पुन्हा त्या म्हाताऱ्याने सांगितलं, अरे ते सोडायचे पण नाटक कर ना. तसं आपली परिस्थिती जी आहे ना, अशी गाढवासारखी झालेली आहे. आपण जन्माला आलो आणि या संसारामध्ये, या बंधनामध्ये जो जोर आपल्या काळात अडकला आहे ना, तो वास्तविक खोटा आहे, तो आभास आहे, तो भ्रम आहे. पण आपल्याला तो दोर, आपल्याला ते बंधन इतके खरे वाटते की स्वतःला बांधलेले समजतो. जर कोणी खरोखरच बांधलेला असेल तर त्याला कोणी सोडवण्याचा प्रश्नच येत नाही. पण जो मोकळाच आहे त्याला कोण सोडणार? एखादा जागाच असेल आणि तुला म्हटले की जागे करा, तर जागे असे काय करणार? त्याचप्रमाणे परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणीही झोपलेला नसतो, कोणीही जागा नसतो, कोणीही बद्ध नसतो, कोणीही मुक्त नसतो. आपण सर्व भगवंताचेच अंश आहेत. आपण फक्त आपलं सत्व जे आहे ते विसरलेलो आहे. आणि सत्व विसरल्यामुळं आपल्याला भगवंताकडे जाण्याचं जे आहे ते जमत नाही. दत्तात्रय भगवानांना एकदा विचारलं की मी जे ज्ञानेंद्रियामध्ये आणि कर्मेंद्रियामध्ये गुंतलो आहे तर ते कधी थांबेल? ते काय म्हणाले, तू ज्यावेळी पाहशील त्यावेळी पाहत राहा, ऐकशील ऐकत राहा, ज्यावेळी स्पर्श करशील त्या स्पर्शाचा अनुभव आहे. विलक्षण असं अद्भुत असं उपदेश त्या शिष्याला केला आणि तो शिष्य त्यामुळं आपोआप लगेच मुक्त झाला. सांगण्याची गोष्ट अशी आहे की आपण विषयामध्ये गुरफडलेलो आहोत आणि विषयामध्ये गुरफडल्यामुळं आपल्याला हे जे आहे आपली अवस्था गुटल्यासारखी आहे. गुटीळ हे दूध घेण्याच्या ऐवजी त्या सडामधलं, त्या कासेमधलं रक्त घेतं. ते त्याला गोड वाटतं आणि आपली अवस्था, आपण दूध प्यायला हवं. दूध पिण्याचं क्रिया म्हणजेच भक्ती, म्हणजेच उपासना, म्हणजेच नामस्मरण.
ईश्वराकडं जाण्याचे जेवढे काही मार्ग आहेत ते म्हणजेच तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हे जे आहे ना, भगवंताचे रूप पाहताना डोळे तृप्त होतात. मन डोळ्यात असेल तर कानही तृप्त होतात. पण कानाच्या ठिकाणी मन असते म्हणूनच म्हणतात ना, माझ्या विठोबाचे गुण म्हणा. डोळ्यानं रूप पाहून डोळे तृप्त होतात, मन तृप्त होतात. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात, मन रामी रंगले, अवघे मनची राम झाले, सबाह्य अभ्यंतरी अवघे रामरूप कोंदले. हे जे भगवंताचे रूप आहे ना, शुद्ध, श्याम, मनोहर, हे डोळ्याची वृत्ती तटस्थ होते. दृश्य किती पाहू असे होते. डोळे मिटले तरी ते दिसू लागते. म्हणून संकल्प विकल्पाची जी गाठ आहे ना, ती विरायला हवी. आणि ती विरली ना की मग आपल्याला त्यातून मार्ग दिसतो. ईश्वराच्या समीप जाण्याचा हा जो मार्ग आहे ना, तो मार्ग आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं आहे की बाबांनो, हे जे आहे ना विषय, आपण विषय घेऊन चाललो आहे. विषय घेऊन चाललो त्याच्यामुळं आपल्याला ईश्वर भक्ती सुचत नाही. अज्ञानामुळं, मायेमुळं, सांसारिक बंधनामुळं, देहात्मबुद्धीमुळे आपलं अज्ञान इतकं बद्ध झालेलं आहे की त्याच्यावर एक प्रकारचं पटल आलेलं आहे, अभ्र आलेलं आहे. ते दूर केल्याशिवाय ज्ञान प्रकट होणार नाही. आणि ते ज्ञान प्रकट झाल्याशिवाय आत्मरूप होणार नाही, आत्मस्वरूप दिसणार नाही, आत्मज्ञान होणार नाही. असं करा. असेच कमलपराग सेवन करणारे भ्रमर होते. त्या भ्रमरातील एका भ्रमराला वाटले, अरे हे पराग आपण सेवन करतो तेव्हा आपल्या शेजारी लहान लहान शेणभ्रमरांना आपण त्याला अनुभव द्यावा असं त्यांना वाटलं. म्हणून एकदा त्यांनी काय केलं, शेणातल्या भ्रमराची सभा घेतली आणि त्या सभेत त्या शेणातील भ्रमराला सांगितलं, चला मी तुम्हाला काय करतो, माझ्याबरोबर घेऊन चला, मी तुम्हाला पराग सेवन करून देतो असं तो म्हणाला. आता शेणगड्यातील एक भ्रमर म्हटला, अरे हे ठीक आहे, उद्या यांनी आपल्याला पराग खायला मिळालेच नाही तर आपण तर उपाशी राहू ना. म्हणून त्यांनी काय केले, आपल्याबरोबर शेण घेतले बरोबर आणि चालले तिकडे. सुंदर तलावाला आले. पराग भ्रमराने त्यांना सांगितले की तुम्ही येतच आहात, कमळातून तुम्हाला जेवढे पराग घ्यायचे तेवढे घ्या, मग उद्या मी तुम्हाला दूर घेऊन जाईल. सर्व तळावर थांबले. तर त्यांच्या मुखात त्यांनी काय आणलं होतं, शेण आणलं होतं. त्यामुळं त्यांना त्या परागाचा सुगंध काही आला नाही. शेवटी ते शेणातलेच किडे ना, शेण तोंडात धरून आणलेले असल्यामुळं परागाचा सुगंध त्यांना आणलाच नाही. यथेच्छ भोजन केले आणि झोपून गेले. मग सर्वजण आता बोट दाखवून म्हटले, याने आपण जागा केले म्हणून आपण ठीक आहे, नाहीतर आपण भुकून मेलो असतो. मग तो पराग सेवन करणारा भ्रमर तिथे आला आणि म्हटले, काय झालं. कपाळावर हात मारून म्हणाला, माझेच चुकले. काय म्हणावे यांना, अरे तुमची खाण्याची सामुग्री जे शेण ते जर बरोबर घेऊन आलात तर सुगंध येणार कसा, तुम्ही चाखणार कसली चव. संत महात्मे आपल्याला कळकळून सांगतात की बाबा, संसार रूपी कर्दमामध्ये पडलेल्या आपल्या सर्वांचे हिताचे सांगत असतात, पण आपण कोणी ऐकत नाही. हात तोडून एकनाथ महाराज म्हणतात, कर जोडून येऊन येतो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कोणीही ऐकत नाही. म्हणून ही जी संकल्प विकल्पाची बाधा आहे ती बाधा दूर करावी. आणि आपण या वासनामधून, वासना संकल्प आहेत ते दाबून म्हणजे पुरून न टाकतात, जाळून टाकावे लागतात. आणि म्हणून त्याग करणे म्हणजे गरजा सोडून बाहेर गेला तर पुन्हा आपल्याबरोबर ते संकल्प येतील. म्हणून त्यांना जाळून टाका, त्यांना पुरू नका. पुरल्यानंतर ते पुन्हा वरती येतील, जाळून टाकल्यानंतर ते परत येणार नाहीत. त्या छोट्याशा अभंगामधून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, ह्या गोचिडासारखी आपली परिस्थिती होऊन देऊ नका. आपल्याला दूध पाहिजे आहे. ते दूध म्हणजेच ईश्वराची साधना, ते दूध म्हणजेच भक्ती, ते दूध म्हणजेच ईश्वरप्राप्ती, ते दूध म्हणजेच अज्ञानातून बाहेर पडून ज्ञानाची, आत्मज्ञानाची, आत्मप्रसिद्धीची प्राप्ती. एवढं करून आपण आजचा विषय इथं थांबवतो आणि पुन्हा एकदा या विषयावर चिंतन करूया, दुसऱ्या विषयावर चिंतन करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आपण सादर करूया.
सर्व श्रोत्यांना माझा अतिशय आदरपूर्वक नमस्कार. मी सुरेश बंधारे, पुणे.